वेलकम टू उदयपुर। उदयपुर में आपका स्वागत है। लोकल है लोकल। आणि हा अनुभव मला आता दुसऱ्यांदा आला आहे। एक म्हणजे आपल्या पाचगणीला आला होता मिलेनियम पार्कला, की हे लोक हॉटेलवाले काहीतरी इव्हेंट्स घेतात। आत्ता इकडे एक ब्युटी कॉन्टेस्ट सुरू होती, सो त्या कॉन्टेस्टमुळे आत्ता जे काय मी तुम्हाला फुटेजेस दाखवतोय त्याच्यामुळे आमची सर्व्हिस डिले होत होती। सो फायनली मी, माझी बायको, माझी मेवणी, माझी सासू आणि माझी मुलगी आम्ही उदयपूरला निघण्यासाठी सज्ज झालो होतो। पहाटे 3 वाजता आम्ही उठलोय, 4 वाजता घरनं निघालो, तरी आमच्या बाळाला काय आहे का बघा त्याचं। 6:30ची फ्लाईट होती आणि फायनली आता आपण बोर्ड करतो आहे। आणि या फ्लाईटमध्ये बसल्यानंतर माझा साथीदार कोण होता तर प्रभू श्री राम, द वाल्मिकी रामायण पार्ट 1 हे पुस्तक सध्या मी वाचतोय, त्याचा रिव्ह्यू लवकरच येईल तुमच्या भेटीला। उदयपूरचं प्लॅनिंग सगळं माझ्या मेवणीने केलं। ते चांगलं केलं का वाईट केलं हे आता आपण याच्यावर नंतर बोलूया। ऑन टाईम होती फ्लाईट, लँडसुद्धा जरा जास्तच लवकर झाली, 5-10 मिनटं आधी आम्ही लँड झालो। पोचलोय आपण महाराणा प्रताप एअरपोर्टला आणि आता आपण उबर बुक केली आणि इकडनं जाणार आहोत हॉटेलला। आता प्रॉब्लेम असा होता, हॉटेलचं चेक इन होतं 12 वाजता आणि आम्ही लँड होऊन आम्हाला वाजले होते काहीतरी 8:15-8:30। आम्ही हॉटेलवाल्यांना कॉल केला की बाबा असा असा सीन आहे, तर लवकर चेक इन मिळेल का? तर ते बोलले चेक इन तर आम्ही नाही देऊ शकत कारण हॉटेल फुल आहे, पण तुम्ही या, आपण लगेज तुमचं सांभाळू। लेक पिचोलाच्या हॉटेलला आपण फुल एंट्रीपर्यंत जाऊ शकत नाही कारण गल्ल्या खूप छोटूशा आहेत। आपला उबरवाला आपल्याला 1-1.5 किलोमीटर आधी सोडतो आणि त्यानंतर लेक पिचोलाची ही ई स्कूटी येते। उबरच करा बुक तुम्ही एअरपोर्टपासून, साधारणपणे 600, 700 किंवा 750 होतं प्राइस उबरचं। लोकल है लोकल। जर तुम्ही एअरपोर्टवरनं कॅब बुक केली तर जरा महाग पडेल ऑब्व्हियसली, त्यामुळे मी रेकमेंड करेन की उबरच करा। पण उबर तुम्हाला मोठी गाडी नाही मिळत, सिडानच मिळते। मग तुमचं 5, समजा आमच्यासारखे तुम्ही 4-5 जण असाल तर, आणि तुमचं लगेज मिळून जरा कधी कधी ऑकवर्ड होऊ शकतं जर त्या गाडीत CNG असेल तर। सो आता आपण पोहोचलोय लेक पिचोलाला। तुम्ही बघितलं की गल्ल्या केवढ्या छोट्या होत्या ते, आणि हे आहे एंट्री पॉईंट लेक पिचोला हॉटेलचं। खूप छान असं वातावरण, याची प्राइस किती आहे काय आहे सगळं तुम्हाला सांगतो, पण प्रॉपर्टी बघून तुम्हाला अंदाज झाला असेल की खिशाला व्यवस्थित कात्री बसली असणार बुवा। सगळे भूलभुलैया टाईप्सच वाईब्स येतात, मग इकडच्या प्रत्येक हॉटेलमध्ये तसेच वाईब्स आहेत। हार्डली तुम्हाला काही काही बिल्डिंग्स किंवा टॉवर्स दिसतील, नाहीतर सगळे असे 1 मजली 2 मजली अशीच घरं आहेत, ते पण जसे करण अर्जुनच्या वेळेला आपण बघितलं होते तसेच आहेत अजून। इंटिरियर मात्र याचं सुपर्ब आहे, याच्यात काहीही शंका नाही आहे। कुठलंही घर जरी तुम्हाला साधं वाटलं तरी त्या घरात असलेले पेंटिंग्स आणि कार्विंग्स याच्यामुळे ते नक्कीच खूप महागडं असणार, किंवा त्या काळी केलं असेल बुवा, आता माहिती नाही। हे आहे आपल्या रिसेप्शनपासूनचा किंवा रेस्टॉरंटपासूनचा व्ह्यू, आणि इकडे मस्त असे सेल्फी पॉईंट सुद्धा आहे। रामलीलाचं शूटिंग सुद्धा इकडेच झालं होतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉमिनन्स या कल्चरमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी दिसतो, कारण त्यांचं म्युझियम असेल किंवा हॉटेल्स असतील, बऱ्यापैकी सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि आपल्या मावळ्यांबद्दल माहिती आहे। मावळ्यांची पगडी कशी होती, पुणेरी पगडी कशी होती, इथपासून सगळं ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेनच। इकडे एक रेस्टॉरंट आहे यांचंच स्वतःचं, लेक पिचोला हॉटेलचं, ज्या रेस्टॉरंटचं नाव आहे उपरे। हे असं टॅरेस आहे आणि हे रेस्टॉरंट जे आहे ते फक्त संध्याकाळी ओपन असतं, सकाळी नसतं। सो लाईव्ह म्युझिक आणि तुम्हाला लेक पिचोलाचा व्ह्यू याच्यातनं बघायला मिळतो।
तिकडे डिनर होता तो बोल. वाजलेत सकाळचे 9. 12चं चेक इन आहे. लवकर पोचलो आम्ही. तर लगेज आता तिकडे ठेवलं आहे. लगेज ठेवायची सोय आहे. आता आम्ही जातोय झील्स कॅफेला. चला नाश्ता करूया आणि मग बघूया आता पुढे काय काय. माझ्या मेवणीनी प्रोग्राम आखून ठेवलाय तो. लेक पिचोलाच्या बाजूलाच अजून एक सुंदर असं हॉटेल आहे. नक्कीच हे जरा जास्त महागडे आहे. माता जानकी घाट. इकडे तुम्हाला आपल्या मारुतीरायाची, महादेवाचं देऊळ तुम्हाला दिसेल. देवळं तर इकडे मतलब असं दर 50-50 मीटर्सवर आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आता आमचा प्रॉब्लेम असा झाला होता, आम्ही जे हॉटेल्स बुक केले होते ते सगळे या साईडला होते आणि आम्ही जिकडे जायचा प्लॅन करत होतो ते सगळे ब्रिजच्या त्या साईडला होते. सो इधर तुम्ही चालत जा, कारण मी तरी चालणं प्रिफर करतो असं सिटीज एक्सप्लोअर करताना. बट माझी सासू आणि मुलगी बरोबर असल्यामुळे जरा आम्हाला रिक्षा अधूनमधून घ्यावी लागत होती. रिक्षाचे रेट्स त्यांचे ठरलेले आहेत. जर तुम्हाला 1 ते 1.5 किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर 100 रुपये आणि 2, 2.5 किंवा 3 किलोमीटर तर 150 किंवा 200 असं 4 जणांसाठी ते पण. आता झील्स कॅफेच्या बाजूलाच होतं प्रभू श्री रामांचं मंदिर. तर म्हटलं आधी जरा प्रभू रामांचं दर्शन घेऊया. झील्स कॅफेबद्दल आम्हाला गुगलवर खूप रिव्ह्यूज बघायला मिळाले. बट बघितलं ते 3-4 टेबलवरच कॅफे आहे आणि ओव्हरऑल इकडे जे काही ऑप्शन्स होते त्याच्यात आत्ताच्या पिढीला आवडेल असं हॉटेल किंवा कॅफे असल्यामुळे कदाचित हे जरा जास्त लोकप्रिय झालं असावं. पण तसं ओकेच कॅफे आहे असं म्हणू शकतो आपण. हे आम्ही काय मागवलं होतं, चॉकलेट ब्राउनी चांगली होती. मग पनीर टिक्का सँडविच काहीतरी आम्ही मागवलं होतं, ते ओके होतं. कॉफी बरी होती. बट जरा ओव्हर हाईप आहे एवढं मी सांगू शकतो. बट इकडचे लोकलसुद्धा इकडेच खायला येतात, त्यामुळे कधी कधी वास्तू तथास्तू म्हणते तसे या झील्स कॅफेच्या ओनरबरोबर झालं असावं. हे मी मगाशी तुम्हाला ते रामघाटमधलं जे देऊळ सांगत होतो की इकडे मारुतीरायाचं आणि महादेवाचं मंदिर आहे, तिकडे आता आपण परत आलोय. आणि घंटेचा आणि या टायरचा एक असं वाटतं टायरमधनंच घंटा वाजते. सो परत आम्ही नाश्ता विष्टा करून आलो. अजून आमचा चेक इनचा टाईम झाला नव्हता. सो म्हटलं जरा प्रॉपर्टी एक्सप्लोअर करूया. इराला हे सगळ्या गोष्टी नवीन होत्या, सो ती सुद्धा एन्जॉय करत होती. आणि वॉटरफॉलच्या वरच, वॉटरफॉल म्हणायचं की नाही माहिती नाही, असो जे काय त्याच्यावरच इराला अजून एक एंटरटेनमेंट होती, ते म्हणजे इकडे असलेले वेगवेगळे पक्षी बघण्याची. काचेच्या रिफ्लेक्शनमुळे तुम्हाला सगळे दिसत नाही आहेत, नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगांचे पक्षी इकडे होते. हॉटेलची स्वतःची बोट राईड आहे जी 700 रुपये ते लोक चार्ज करतात पर हेड. 40 मिनिटाची ती बोट राईड असते. नाहीतर मग तुम्ही इकडे पब्लिकमध्ये जेव्हा हे बघा, ही जी बोट दिसते ना, ही काहीतरी 850 रुपये आहे आणि जवळजवळ 30-40 मिनिटाची बोट राईड. आणि एक जग मंदिर नावाचं एक आयलंड आहे. या आयलंडच्या नावावर जाऊ नका, तिकडे मंदिर असं काही नाही आहे. ते पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेन नक्की काय आहे ते. सो त्या आयलंडवर जाणं आणि बोट राईड हे तुम्ही 850 मध्ये करू शकता. नाही तर यांची स्वतःची पर्सनल बोट राईड जी आहे ती 700 रुपये आहे. हॉटेलच्या एंट्रन्सवरच तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती आणि असं सुंदर देखावा बघायला मिळतो. फायनली आपल्याला चेक इन मिळालेलं आहे आणि बघूया ही रूम कशी आहे ती. इकडचे दरवाजे सुद्धा असं महागडे वाटतात बुवा. म्हणजे उदयपूर असेल, राजस्थान, ती सगळी बाजू असेल, लक्झरियस आहे सगळं जे काय आहे ते. आणि आपला जो इतिहास आहे तो असा रॉ आणि वॉरियरवाला आहे. तिकडे बहुतेक सगळे सेटल झालेले राजे महाराजे होते. आपल्याकडे आपल्याला सगळं शून्यापासून आपल्या छत्रपतींना उभं करायचं होतं
आणि फुरसत कुठेही नव्हती, ना छत्रपतींना होती, ना संभाजी महाराजांना होती, ना राजाराम महाराजांना होती. त्यामुळे आपल्याला आपला जो इतिहास आहे ते असं एकदम जपणं किंवा त्याचं कौतुक करून मोठं करणं त्याला जमलं नाही. असो, खूप प्रवचन झालं. इकडे टॉयलेटमध्ये तुम्हाला डेंटल किट, शॉवर कॅप, कॉटन बर्ड्स, शॅम्पू, बॉडी लोशन सगळं मिळतं. आणि बाथरूममध्ये पंखासुद्धा आहे, जो मी मिस केला, कारण जरा इकडचं क्लायमेट जरा जास्त गरम असल्यामुळे पंख्याची गरज आहे. हेअर ड्रायरसुद्धा तुम्हाला मिळतो, एक भला मोठा आरसा बाथरूममध्ये आणि 24 तास गरम पाणी. बाथरूमच्या दरवाजाला पण एक आरसा आहे छानसा. आणि इकडे सुद्धा असं जरा नक्षीकाम, त्यातल्या त्यात काय म्हणू आपण त्याला, नक्षी का काम का काय माहिती. छान असा कम्फर्टेबल पलंग. लाइटिंगसुद्धा रूममध्ये चांगलं ब्राईट आहे. बऱ्यापैकी मीडियम साईजचा एक टी व्ही, वर्किंग कंडिशनमधला मिनी रेफ्रिजरेटर, 2 बिस्लरी आपल्याला मिळतात. आणि खाली काळोखात किटली आणि चहाचं ते सगळे सॅशेज आहेत. इकडे उपरेमधनंच तुम्हाला जर इन रूम डायनिंग करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता, नाही तर तुम्हाला टॅरेसवर जायचं असेल तर तिकडे जाऊ शकता. फक्त जर तुम्ही कुठल्याही इकडच्या टॅरेसवर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गेलात तर त्याचं जी कॉस्ट आहे ती ×2 ×3 टाइम्स करा, कारण ते महाग पडतं जरा जास्त. भला मोठा असा कपाट आणि कपाटाला सुद्धा खूप मोठा आरसा. सो माझ्या बायकोचं, मेवणीचं, सासूचं, इराचं आरशावरनं काही भांडणं होत नव्हती, कारण सगळीकडे आरसेच आरसे होते. एक लॉकरसुद्धा तुम्हाला मिळतो आणि एक्स्ट्रा पर्सनसाठी चादरसुद्धा. आणि आता बघूया या रूमच्या USP कडे. USP काय आहे या रूमची बुवा? तर ही आहे या रूमची USP. बाल्कनी असं नाही म्हणू शकत आपण याला, कारण ओपन नाही आहे. बट इकडे छान तुम्ही असं बैठे खेळ खेळू शकता. आणि हा सुंदर असा व्ह्यू लेक पिचोलाचा. हे जेव्हा आम्ही हॉटेल शोधत होतो की अजून काय काय ऑप्शन्स आपल्याला मिळत आहेत का, तेव्हा आमचं डोकं पिचोला झालं होतं. एवढं आम्ही मगजमारी केली की एक दिवस कुठे राहूया, दुसऱ्या दिवशी कुठे राहूया, तिसऱ्या दिवशी कुठे राहूया. सगळीकडनं व्ह्यू सारखेच आहेत, फक्त हॉटेलच्या फॅसिलिटीज जरा जास्त आहेत आणि जरा काय काय याच्यात कमी आहेत. सो आता वेळ झाली होती जेवणाची आणि इतर ॲक्टिव्हिटीज करण्याची. जेवणासाठी माझ्या मेवणीनी गुगलवरनं शोधून काढलं होतं, ज्याचे खूप चांगले रेटिंग्ज आहेत. ज्या हॉटेलचं नाव आहे, ज्या रेस्टॉरंटचं नाव आहे खमागनी. हे सुद्धा लेक पिचोला हॉटेलपासून 2-3 किलोमीटरवर आहे. सो 150-200 रुपये तुमच्या बार्गेनिंगवर ते रिक्षावाले घेतात. इकडे AC होता सेक्शन आणि वरती सुद्धा रूफटॉप आहे. आणि इकडे आम्हाला कुठल्या समस्येला सामोरं जावं लागणार होतं याची आधी आम्हाला कल्पना नव्हती. वॉशरूम, चला आता आपण रेकॉर्ड केलंच आहे तर जरा वॉशरूमला जाऊन येऊया. वॉशरूमच्या बाहेर हा वेटिंग एरिया सुद्धा आहे जर तुम्हाला आतमध्ये जागा मिळाली नाही तर. आणि चला आता वॉशरूमला जाऊया. कॅमेरा बंद करायला विसरलो वाटतं. असो, वॉशरूम झालं, नशीब ते रेकॉर्ड नाही झालं ते. आणि आता आम्ही स्टार्टर मागवलं होतं चिकनचं, जसं सिझलिंग चिकन काहीतरी होतं त्याचं नाव. चिकन मला जरा अनकुक्ड वाटलं, पण बाकीच्यांना नाही वाटलं. आणि मग उदयपूरचं फेमस लाल मांस आणि चिकनची एक ग्रेव्ही आम्ही मागवली होती. लाल मांस मला ट्राय करायचंच होतं. हे सुद्धा अधूनमधून मला असं वाटलं की बरोबर कुक नाही झालंय की काय, जरी आता बाईट तुम्ही बघताय की व्यवस्थित घेऊ शकतोय. सो आता आमचं इकडचं जेवण झालेलं आहे आणि हा अनुभव मला आता दुसऱ्यांदा आला आहे. एक म्हणजे आपल्या पाचगणीला आला होता मिलेनियम पार्कला, की हे लोक हॉटेलवाले काहीतरी इव्हेंट्स घेतात. आत्ता इकडे एक ब्युटी कॉन्टेस्ट सुरू होती. सो त्या कॉन्टेस्टमुळे आत्ता जे काय मी तुम्हाला फुटेजेस दाखवतो आहे त्याच्यामुळे आमची सर्विस डिले होत होती, खूप स्लो होत होती. मेन कोर्स यायचा, रोटी यायची नाही, स्टार्टर्स यायचे, पाणी सांगायला सुद्धा 3-4 1 मिनिट आमचे इरू इकडे बघा कुठे कुठे जाते. पाणीसुद्धा 4-5 वेळा मागवायला लागायचं. आणि बिलसाठी सुद्धा आम्ही 20 मिनटं थांबलो. जे चिकनचं स्टार्टर होतं ते मला अनकुक्ड वाटलं थोडं, पण बाकीच्यांना नाही वाटलं, माहिती नाही काय सीन होता ते. मे बी माझ्याच घशात ते 2 तुकडे जायचे होते मे बी. बट यार हे प्रत्येक वेळेला आता व्हायला लागलं आहे. म्हणजे तुम्ही पैसे पण घेणार, तुम्ही इव्हेंट्स पण घेणार आणि जे गेस्ट आहेत तुमचे त्यांना तुम्ही प्रॉपर सर्व पण करणार नाही. सो मी तरी हे तुम्हाला रेकमेंड करत नाही आहे. जर तुम्ही इकडे येणार असाल त्यांना आधी विचारा की असा काही इव्हेंट आहे की नाही. कारण आत्ता मतलब सगळ्यांचे असे नेत्र एकदम चांगले होत होते, कारण सगळे असे छोटे छोटे कपडे घालून मुली जात होत्या आजूबाजूंना.
बट जेवणाचे जाम वांदे होते. आता जेवण झालेलं आहे. आता आपण येतोय सहेलियो की बाडीला. 30 रुपये पर सिटीजन याचं, इंडियन सिटीजन तुम्ही असलात तर याचा दर आहे. फॉरेनरला 150. आणि आता तुम्ही हे वाचताय की किती काय काय एंट्री फी आहे ती. सो आपण टोटल 120 रुपये भरले. याची USP आहे हे फाउंटन विदाऊट इलेक्ट्रिसिटी चालतं. सो ही याची USP आहे. आम्हाला माहिती नव्हतं आमचं पोर हे सगळे कारंजे बघून काय नंतर धिंगाणा घालणार आहे ते आता पुढे आपण या व्हिडिओमध्ये बघूच. इराची आता मजा आहे. तिला समोर पक्षी दिसो, कुत्रा दिसो, मांजर दिसो, सगळ्यांच्या अंगावर धावून जाते. जेव्हा कुठला असा पलटून अटॅक करेल ना तेव्हा तिला कळेल की आपण काय चूक करतोय ते. त्या लेक पिचोला हॉटेलमध्ये सुद्धा त्या कुत्र्याच्या अंगावरच गेली, त्यांचे जे पाळलेले कुत्रे होते ते. आणि तो कुत्राच घाबरला. त्याची जात मला माहिती नाही कुत्र्याची, कारण आय एम नॉट दॅट डॉग फ्रेंडली. हे तुम्ही या व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलंच असेल. बाकी अशी खूप मोठी बाग आहे, फुलं आहेत. रासलीला त्याचं नाव ठेवलं होतं, बापरे. आणि 3 ते 4 प्रकारचे वेगवेगळे कारंजे आहेत. इकडे छान अशी झाडं. एका गाईडला मी विचारलं तर ते बोलले यावर्षी फक्त 4 दिवस उदयपूरला पाऊस पडलाय व्यवस्थित, बाकी काही नाही. आणि इकडचे जे राजे होते त्यांनी दोन जे लेक आहेत, एक लेक पिचोला आणि एक फत्तेपूर का काय त्याचं नाव विसरलो मी. सो ह्या सगळ्या डोंगरातनं जे पाणी आहे पावसाचं त्या लेकमध्ये जातं. सो 4 दिवसाच्या पावसानेच हे 2 लेक्स भरले होते आणि अख्ख्या सिटीला हे पोचवू शकत होते पाणी. आता इराला हे काहीतरी नवीन सापडलं होतं. सो ती अख्खी आंघोळच तिने स्वतःची करून घेतली. आम्हाला माहिती असतं आंघोळ करणार तर आम्ही साबण पण आणलं असतं बरोबर. आणि ऐकत नव्हती ती. तिला त्याच्यातनं बाहेर काढलं तर तिला परत जायचं होतं भिजायला. जशी काय आंघोळ केलीच नाही 2 वर्षात. एवढं तोंड ॲ होतंय तरी बाहेर नाही पडत आहे तिकडनं. सहेलियो के बाडीच्या बाहेरच आहे चेतन रेस्टॉरंट. तिकडे आम्ही मँगो लस्सी आणि मलाई लस्सी मागवली आणि माझ्या सासूनी तंदूर चाय मागवली होती. मी जी मँगो लस्सी खाल्ली त्याच्यात मला फ्रुटीचा फ्लेवर जास्त येत होता आणि त्याच्यामुळे मला आय थिंक ती जरा बादलीसुद्धा नंतर, कारण रात्री मला थोडा त्रास झाला. ही कुल्फी काय बोलतोय मी, लस्सी चांगली होती, मलाई लस्सी. आणि ही ती तंदूर चाय. सो आमची दिवसभराची ॲक्टिव्हिटी झाली होती. पहाटे 3 वाजल्यापासून आम्ही जागे असल्यामुळे आज म्हटलं जरा हॉटेल पण महागातलं घेतलंय, तो आता हॉटेलला जाऊया आणि दुपार असेल किंवा संध्याकाळ असेल हॉटेलमध्ये स्पेंड करूया. हे आहे इकडचं रात्रीचं वातावरण, रात्रीचं मार्केट. तरी आत्ता मी जेव्हा रेकॉर्ड करतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती. 9-10 वाजल्यानंतर जरा जास्त गर्दी झाली. पण इकडे हे हॉटेल्सचा पार्ट सोडला तर मॅक्सिमम गोष्टी ज्या आहेत त्या 8-8:30लाच बंद होतात. आता नेक्स्ट डे बघूया की ब्रेकफास्टमध्ये आपल्याला काय काय मिळतंय ते. केक्स अँड मफिन्स ठेवलेत, फ्रेश फ्रूट्स सुद्धा आहेत. त्यानंतर लाईव्ह एग काउंटर, जर तुम्हाला ऑमलेट काही हवं असेल, ऑमलेट मसाला ऑमलेट आणि चिकन सॉसेजेस आणि बॉइल्ड एग्स. छोले भटुरे. मला सकाळ सकाळ ॲक्च्युली हे जात नाही, असं खूप ऑड वाटतं पुऱ्या आणि छोले भटुरे खाण्यासाठी. पण म्हटलं इकडे आलोच आहे आपण आणायचे तर जरा ट्राय करून घेऊया, चांगले होते.
इडली सांबार, हे काय होतं थांबा, हे चांगलं होतं. व्हेज वेरमासेली त्यांची काहीतरी डिश आहे ती. आलू पराठे ओके होते, फार स्टफिंग नव्हतं आलूचं. स्प्राउट्स होते, सॅलड्स होते, सो ऑप्शन बऱ्यापैकी होते. आणि हे आपलं टिपिकल हॉट अँड कोल्ड मिल्क. आणि आपण लहानपणी जे चोकोज आणि केलॉग्स सगळं खायचो ते पुन्हा एकदा नॉस्टॅल्जिया इफेक्ट. एक टोस्टर, जॅम्स आणि सॉस, बटर आणि त्याचबरोबर कॉफी मशीन. इकडनं तुम्ही चहा किंवा कॉफी करू शकता. आणि वॉटरमेलन ज्यूस, फ्लेवर्ड मिल्क आणि कोल्ड कॉफी. सो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या हॉटेलचं भाडं किती होतं बुवा. तर साधारणपणे या हॉटेलचं भाडं, आता जी रूम आम्ही बुक केली होती त्याचं भाडं होतं साधारणपणे 9 ते 10,000 रुपये. 2 रूम्सचे. आम्हाला रूम अपग्रेड मिळालं. आमच्या रूममध्ये ती बाल्कनी अशी बैठी नव्हती, तिकडे फक्त 2 खुर्च्यांवाली ती रूम होती. आणि आम्हाला जी रूम मिळाली ती 2nd फ्लोअरला मिळाली. नाहीतर आम्ही जी बुक केली होती ती 1st फ्लोअरची रूम होती. बट यांनी आम्हाला रूम अपग्रेड दिलं आणि त्यामुळे त्या रूमचं भाडं आय थिंक साधारणपणे 12-13 हजार किंवा 14 हजार सुद्धा असेल. जर तुम्ही लेक व्ह्यू घेतलं तर सिटी व्ह्यूचे थोडे कमी आहेत आणि एक्स्ट्रा पर्सनचे 3-4 हजार एक्स्ट्रा. सो रूम अपग्रेड मिळाल्यामुळे आमचा फायदा झाला. बट ओव्हरऑल खर्च जो होता तो साधारणपणे 20,000च्या आसपास झाला, इन्क्लुडिंग फक्त ब्रेकफास्ट. म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.